माझं नाव आहे ओजस्विनी आणि मी तुम्हाला आज एक कथालेखन सांगणार. या कथालेखनचं नाव आहे संधी आणि वेळ. तुम्हाला या कथाने संधी आणि वेळेचं किंमत महत्त्वही कळेल. चला मग सुरू करूया. एका गावात एक माणूस गरीब होता. तो शेतकरी होता. रोज मेहनत करत होता. तो रोज देवाची प्रार्थना करतो. देव त्याच्या भक्तीने प्रसन्न झाला. देव खूप प्रसन्न झाला त्याच्या भक्ती आणि मेहनतमुळे. देव माणसासमोर प्रकट झाला आणि संधी दिली. देवाने 2 दार उभी केली, एक आज आणि एक उद्या. माणसाने खूप विचार केला. तो त्याच्या मनात म्हणाला, मी तर रोज काम करतो, आज मी काम नाही करणार. या विचाराने माणूसने उद्याचं दार निवडला. देव माणसाला विचारलं, तुला काय पाहिजे? माणूस म्हणाला, मला गाडी पाहिजे. देवाने म्हटलं, उद्या. दिवशी परत माणसासमोर परत 2 दार उभ्या होत्या. परत त्या माणसाने उद्याचं दार निवडलं. असं तो माणूस वृद्धापर्यंत उद्याचं दारच निवडला आणि देव पण गाडी द्यायला उद्याच म्हणत राहिला. माणसाला कधीच बाईक म्हणजे गाडी नाही भेटली. बोध, संधीचा सोना करायचं, त्याला टाळायचं नाही. धन्यवाद. कसं वाटलं कमेंट्समध्ये सांगा बरं. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.